पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर फेसबुकवर अश्लील टिप्पणी करणाऱ्या सुनील गोपाळ उभे याच्यावर कठोर कारवाईची मागणी करत यवतमाळ जिल्हाधिकारी यांना धनगर समाज बांधवांनी निवेदन दिले। या कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात तीव्र संताप व्यक्त निर्माण झाला असून आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात गंभीर गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी समाज बांधवांनी केली। निवेदन देताना पांडुरंग खांदवे, अविनाश जानकर, कृष्णराव कांबळे, रेणू शिंदे, संगीता जानकर, वर्षा पाडवे, लक्ष्मीप्रसाद वाघमोडे, गजानन मसाले, प्रमोद खरात आदींसह असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एका नालायकांनी पुण्यातनी असलेला सुनील उभे या नालायकांनी बदनामीकारक, अपमानकारक फेसबुकवर कमेंट लिहिल्याबद्दल त्याचा जाहीर निषेध अश्लील शिवीगाळ प्रकारे करणाऱ्या हरामखोराचा जाहीर निषेध। आरोपी सुनील उभेला फाशी झालीच पाहिजे। देवीने हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार एवढ्या मोठ्या प्रमाणात केला, त्या देवीबद्दल एका नालायक व्यक्तीच्या सुनील उभे अशा या व्यक्तीचं नाव आहे, अशा व्यक्तीने खूप खालच्या दरात फेसबुकवर एक कमेंट केलेली आहे आणि ती कमेंट अशी सांगण्यासारखी नाही। त्या कमेंट अशी त्या व्यक्तीने केल्याबद्दल आम्ही आज धनगर समाजाचे आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री पांडुरंगजी खांदवे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये कलेक्टर साहेब आणि SP साहेबांना निवेदन द्यायला आलो। इथे संपूर्ण धनगर समाज उपस्थित झालेला आहे। त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशी आमची संपूर्ण समाजाची मागणी आहे। त्या निमित्ताने आम्ही इथे सगळेजण जमलेलो आहे। महाराष्ट्र TV 24 करिता अक्रम दिवान, यवतमाळ।